माय चॅनल आणि मी आज ब्लॉग नाही तर आज मी कुकिंगची व्हिडिओ बनवते आणि आज बनवते मी एक फ्राईज. तर आपण त्यासाठी काय काय लागते ते बघूया. तर मी आता पहिले 5 अंडी घेतलेली आहेत. त्यानंतर काळी मिरी, मसाला, मीठ, मिरची, कांदा, मैदा आणि ग्राइंड केलेले ब्रेड घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचा अजून एक घेतलेला आहे कारण की ते नंतर एक फ्राय करण्यासाठी. आणि दूध घेतलेलं आहे. आणि तर पहिले आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात. त्यानंतर काळी मिरी टाकूया आपण. काळी मिरी थोडीच टाकायची आणि मसाला टाकूया आपण आणि मिरची टाकूया आपण त्याच्यात. मिरची 1 ते 2च घ्यायचे आणि आपण पूर्ण ऑनियन त्यात घेऊया आणि आपण ते मिक्स करूया. मिक्स झालेलं आहे आपलं. आणि त्यानंतर मग आपण एक माझ्याकडे चौकोनीवाला डब्बा नाहीये तर मी गोलवाला घेतलेला. तुमच्याकडे चौकोनी असेल तर तुम्ही चौकोनी घेता. आणि आपण त्यात तेल टाकलेलं आहे ते पूर्ण भांड्याला लावते. तर ते लावून झाल्यानंतर आपण हे मिक्स केलेलं आहे ते सगळं याच्यात टाकूया. आपण स्टीम करायची तर आपल्या स्टीम एक भांडा घेऊया आणि गॅस चालू करून आपण त्याच्यात पाणी टाकूया. अंदाजप्रमाणे पाणी टाकूया. त्याच्यात हे ठेवण्यासाठी ते अंड्याचं पीठ ठेवण्यासाठी आपण हे ठेवूया आणि आपण त्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि ते आपण शिजत ठेवूया 10 ते 15 मिनिटं. आपल्या झालेला आहे आणि आपण गॅस वगैरे घालवलेली आहे. स्लाइड बनवलेले आहेत आणि आता आपण तो अंडा एक घेतलेला ना त्यात आपण कप भर तो दूध पूर्ण मिक्स करूया. आता मिक्स झालेला आहे आणि आपण आता एक पॅन घेऊया. गॅस चालू करूया आणि त्यात आपण आता तेल टाकून घेऊया. तर पॅन आपण तेल टाकून झालेलं पर्यंत आपण हे स्लाइस ते काढून घेऊया. एका डिश मध्ये बाउल मध्ये काढून घेऊ शकता. आणि मीठ आपल्याला आहे तर आता आपण जे आपण हे केलेलं आहे ते पहिले मैद्यात करायचंय आपल्याला पीसेस. त्यानंतर मग आपण अंड्यात मध्ये करायचं आहे ते. आणि त्यानंतर आपण ब्रेड ग्राइंड केलेलं आहे त्यामध्ये पण आपण टाकायचं आहे आणि मग तेलामध्ये टाकायचं. मी पलटलेला आहे आणि ते मीडियम गॅसवर करायचं आहे तर आपण होईल का. आणि असे पूर्ण आपल्याला लाल एकदम पण लाल नाही पण मीडियम साईजचे लाल बनवून घ्यायचे आहेत. आणि ते आपण आता झालेले आपले तर आपण एक एक काढून घेऊया. ते येतच नाही माझ्या आता तर आपण असे काढून घेऊया. एक एक सगळे काढूया आणि मग बाकी आता आपलं सगळं झालेलं आहे. सगळं करून झालेलं आहे आणि